कराड़ के मंगलवार पेठ में स्थित त्रिंबकेश्वर मंदिर, लक्ष्मी नरसिंह मंदिर, संत सखू मंदिर परिसर में महापूजा के दौरान महाप्रसाद का आयोजन किया गया। कहा जाता है ये मंदिर पुरातन कालीन है। यह मंदिर 700 बरस पहले का है। बड़ी श्रद्धा से भक्तजन दर्शन के लिए आते हैं। लोगों का मानना है कि यहाँ पर हर मनोकामना पूरी होती है। इस अवसर पर रमेश धूमाल, सुभाष तेली, श्याम गुरुजी जोशी, एडवोकेट विराग जांबले और बड़ी संख्या में भक्तजन उपस्थित थे। सुरुवात केली गेले 2000 सालापासून या परिसरात राबवत आहे। त्र्यंबकेश्वर मंदिराचे स्वच्छतेची मोहीम। हा परिसर अगदी बिकट होता। नदीच्या पात्रात असल्यामुळे साप सर्प वगैरे रस्ता नव्हता। नदीचं भरपूर इथं कोणी खाली येत नव्हते। अशा परिस्थितीचे मंदिर दुर्लक्षित झालेले होते। ते असताना मग शेवटी स्वच्छतेची मोहीम राबवली मुलांच्या सहकार्यानं 2000 सालापासून आजपर्यंत। तर मोहीम राबवत असताना अनेक मुलांचं अनेक लोकांचं सहकार्य मिळालं। त्यातून 2000 सालापासून 5 किलोच्या तांदळापासून प्रसाद चालू केला होता। प्रसाद चालू केल्यानंतर आता 200 किलो तांदळापर्यंत आमचा प्रसाद पोहोचलेला आहे। हे 24 वर्ष माझं कार्य 24 वर्ष चालू आहे। आता तर सेवा करतोय। त्याला सेवा या भावनेतून मी इथं कार्य करतो। अनेक गुरुजी किंवा इतर मोठे सहकारी मिळाले। धार्मिक कार्य इथं चालू झाले। दोन्ही पेटवला गेला। नाथपंथी महाराजांची समाधी इथं आहे, सिद्धेश्वरगिरी महाराजांची। त्यांच्या प्रेरणेतून हे मंदिर 1144-45 शके या दरम्यान उभं राहिलेलं आहे। तिथं शिलालेख आहे। आदेश आपल्या या ठिकाणी त्र्यंबकेश्वर मंदिर जे आहे सर्व भक्तांचं कल्याण व्हावं या हेतूनं मी अप्पानी धुमाळ साहेब या ठिकाणी मिळून श्रावण महिन्यापासून प्रदोष अभिषेक चालू केलेला होता। ह्याच वर्षी हा चालू केलेला होता। बघता बघता सर्व भक्तांच्या इच्छेनुसार आता ह्या अभिषेकाला बसायला 100हून अधिक लोक उपस्थित राहत आहेत। त्यामध्ये दर प्रदोषाला शिवांना रसाचा पंचामृताचा अभिषेक केला या ठिकाणी जातो आणि सर्वांच्या भक्तांच्या इच्छेच्या मान्यतेने किंवा इच्छेनं या ठिकाणी आपण नाथ संप्रदायातला गोरक्षनाथांचा दीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ध्वनी स्थापन केलेला आहे। हा ध्वनी स्थापन करायच्या मागचा हेतू असा होता की सर्व भक्तांचं जे आपण एखाद्या प्रत्येकाला त्रास असतो, शारीरिक मानसिक व्याधी आहे, त्याचा नाश व्हावा या हेतूनं हा गोरक्षनाथांचा ध्वनी आपण या ठिकाणी स्थापन केलेला आहे। आणि संत सखू मंदिराच्या पुढील परिसर आहे। इथे त्र्यंबकेश्वर मंदिर फार प्राचीन काळातलं मंदिर आहे। त्याच्या समोर नरसिंहाचं मंदिर आहे आणि या भागात आत्ता जो प्रसाद चालू आहे तो आपण जसं सांगितलं की 2000 साली 5 किलो तांदळापासून मित्र परिवारातून गल्लीतल्या लोकांपासून सुरू झालेला हा तो 200 किलोपर्यंत पोहोचलेला आहे। आणि ह्याचं वैशिष्ट्य असं ह्या इथल्या महाप्रसादाचं की या महाप्रसादाला सर्व भागातील लोक येतात। कारण इतर ठिकाणी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी प्रसाद असतो आणि आम्ही आतापर्यंत कसं केलेलं महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या सोमवारी आम्ही इथल्या प्रसादाची प्रथा पाडलेली आहे आणि आप्पांनी सुरुवातीपासून यात मोठासा वाटा घेतलेला आहे। आप्पांनी पुढाकार घेतल्यामुळे इथल्या परिसराची खूप स्वच्छता झालेली आहे आणि आता लोकांची वर्दळ पण खूप वाढलेली आहे। जसं आपल्या कराडात अनेक मंदिर आहेत तसंच या मंदिराची आख्यायिका आता भक्तांपर्यंत पोहोचू लागलेली आहे। त्यामुळे लोकांची सुद्धा वर्दळ इथे वाढली। धन्यवाद। हा कृष्णा आणि कोयना संगमाच्या तीरावर कृष्णा काठवर बसलेलं हे पुरातन मंदिर आहे। त्यामुळे ह्या मंदिराकडे खूपच दुर्लक्षित मंदिर झालेलं होतं। मंदिराचा परिसर स्वच्छता करून ह्या मंदिराची जी पडझड झालेली होती ते पूर्ण मंदिराला एक आकार दिलेला आहे। मंदिराचं खूप सुंदर काम केलेलं आहे आणि हे जीर्णोद्धार करून ह्या कळसाचं काम सुद्धा कलशारोहण श्याम गुरुजींच्या हस्ते झालेलं आहे। आणि योगायोगानं कसं आहे मंदिरात येणार पण ह्या शिवभक्तांना इथं आल्यानंतर जी अनुभूती मिळते प्रत्येकाला इथून त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळालेली आहेत आणि त्यांचे बरेच प्रश्न सुटून ते आज आनंदी जीवन जगत आहेत। तर ह्याचं कारण काय हे मला आलेले स्वतःचे त्र्यंबकेश्वराची जी भक्ती आहे ती खरं म्हणजे न बोलण्यासारखी आहे, व्यक्त न करण्यासारखी आहे। कारण तिची अनुभूती आणि तिची जी समाधान जी शांती ह्या उपासनेतून मिळत असते। हे आज जे बघायला मिळतंय हे उत्सव असंच आपणाला वर्षानुवर्ष वाढत जाणार आहे। आणि नक्कीच जिथं शिव तिथं विष्णू, इथं नरसिंह आहेत, इथं शिवबाबा आहेत।
त्यामुळं हे नक्कीच हा परिसर आता डेव्हलप होणार आहे आणि येणाऱ्या भाविकांना इथं नक्कीच समाधान व शांती लाभणार आहे. ओम नमः.